अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। भक्तांनो, बघाच 10 एप्रिल बुधवार खरं तर सगळ्याच स्वामी भक्तांच्या आवडीचा दिवस, ज्या दिवसाची आपण वर्षभर आतुरतेने वाट बघत असतो, तो दिवस म्हणजे आपल्या श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन। बघाच महाराजांचा प्रकट दिन खरं तर सकाळपासून प्रत्येकाच्या घरामध्ये महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त काही ना काही सेवा उपासनांची सुरुवात नक्कीच झाली असेल। बरीच लोक अशीही अजून असतील की ज्यांची खूप इच्छा आहे की आम्हाला महाराजांची सेवा करायची होती, पण ताई आम्ही बाहेर गावी आलेलो आहोत, आम्हाला महाराजांची ही उपासना करायची होती किंवा महाराजांचा हा एक उपाय करायचा होता, पण आम्ही कामानिमित्त बाहेर गेलो होतो। म्हणजे इच्छा खूप होती, मात्र इच्छा असूनही आम्हाला काही सेवा करता आली नाही। त्या सगळ्यांसाठी मी आजच्या या व्हिडिओमध्ये एक अत्यंत प्रभावी अशी सेवा सांगणार आहे। ज्यांनी खूप सेवा केलेल्या आहेत आणि ज्यांना अजूनही काही सेवा करण्याची इच्छा आहे त्यांनीही ही सेवा करू शकता, म्हणजे त्यांनीही ही सेवा करायची आहे। आणि ज्यांनी काहीच केलेलं नाहीये, ज्यांना दिवसभरात किंवा या काही दिवस अगोदर, बघा महाराजांचा प्रकट दिन असो, दरवर्षी आपण त्याची 21, 11 किंवा 41 दिवस अगोदरपासून त्याची तयारी आपण सुरू करतो। महाराजांना सर्वात प्रिय असणारी कुठली गोष्ट असेल तर ती म्हणजे सेवा, आणि आपण प्रत्येक वर्षी प्रकट दिनाच्या 21, 11 दिवस अगोदरपासून सेवांना सुरुवात करतो। पण ज्यांना महाराजांच्या प्रकट दिनाच्या अगोदरही काही सेवा करता आलेल्या नाहीयेत आणि आजही ज्यांना काही सेवा करता आलेल्या नाहीयेत, त्यांनी आज दिवसभरात म्हणजे आज अगदी रात्री 12च्या आतमध्ये फक्त 5 मिनिटं महाराजांच्या समोर बसून ही एक सेवा करायची आहे। ही एक सेवा तुमच्या आयुष्यामध्ये चमत्कार घडवेल। श्री स्वामी समर्थ महाराजांना तुमच्याकडे प्रसन्न करेल, तुमची कितीही कठीण असणारी इच्छा पूर्ण करेल आणि महाराजांचा कृपा आशीर्वाद तुमच्यावरती अखंड स्वरूपाने प्राप्त करेल। बघा, हा एक उपाय तुम्हाला आजच्या दिवशी करायचा आहे। आता काय सेवा आहे, कशी करायची आहे, हे सगळं व्यवस्थित तुम्हाला मी पुढे सांगणार आहे। फक्त त्यासाठी आपला आजचा हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा, आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील। बघा, आपल्याला आज म्हणजे दिवसभरात, आता दिवसभर तर निघून गेलेला आहे, रात्री 12च्या तुम्ही कधी करू शकता। खरं तर हा व्हिडिओ मी खूप अगोदर करणार होते, पण मी देखील वसईच्या भुईगाव इथे जे स्वामी केंद्र आहे, स्वामी मठ आहे, या मठात मी केले होते आणि अगदी आत्ताच मी घरात आलेली आहे, त्यामुळे आज खरं तर व्हिडिओ यायला थोडासा उशीर झाला, त्याबद्दल मी सगळ्यात अगोदर तुमची क्षमा मागते। आता आपल्याला काय करायचं आहे बघा, आपल्या घरामध्ये जिथे स्वामी महाराजांचा फोटो असेल, महाराजांचं जिथे स्थान असेल, म्हणजे फोटो किंवा मूर्ती जिथे असेल तिथे एक आसन टाकून बसायचं आहे। सगळ्यात पहिले तुम्हाला महाराजांच्या समोर एक स्वच्छ सुंदर दिवा लावून घ्यायचा आहे। आता सकाळपासून एकच दिवा लावलेला असेल किंवा सायंकाळी एखादा दिवा लावलेला असेल, दिवा पेटता असेल तर तोच दिवा ठेवा, दुसरा दिवा लावण्याची गरज नाही। समजा दिवा चुकून वाकून विझलेला असेल तर मग मात्र नव्याने एक दिवा तुम्हाला लावायचा आहे, ठीक आहे। तर हा एक दिवा तुम्हाला लावायचा आहे, बाजूला एक उदबत्ती लावायची आहे। त्याच्यानंतर तुम्हाला या उपायासाठी किंवा या सेवेसाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लागणार आहे ती म्हणजे श्रीफळ, ज्याला आपण नारळ असं म्हणतो। तुम्हाला एक अख्खा व्यवस्थित असणारा नारळ घ्यायचा आहे, तो नारळ भिजवून घ्यायचा आहे, म्हणजे थोडासा ओला करून तुम्हाला घ्यायचा आहे, ओला करून तुम्हाला तो स्वच्छ सुकून म्हणजे पुसून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर या नारळावरती हळदी कुंकवाने एक स्वस्तिक काढायचं आहे। समजा हे नारळ आहे, हा शेंडीकडचा भाग आहे, तर शेंडीकडचा भाग हा असा थोडासा वरती राहील असा पकडायचा आणि त्या शेंडीच्या खाली एक स्वस्तिक काढायचा आणि त्या स्वस्तिकाच्या खाली तुमची जी पण इच्छा असेल ती इच्छा लिहायची। पुन्हा एकदा व्यवस्थित आहे का, हा समजा नारळ आहे, हा शेंडीकडचा भाग आहे, इथे असा स्वस्तिक काढायचा आणि त्याच्या खाली जी इच्छा असेल, महाराजांकडून जी इच्छा तुम्हाला पूर्ण करून घ्यायची आहे, नोकरी, प्रमोशन, व्यापार, उद्योग, व्यवसाय, पैसा, जी काही इच्छा असेल, विवाह, ती इच्छा एका शब्दात लिहायची आहे। हे तुम्हाला कशाने लिहायचं आहे तर अष्टगंध किंवा चंदन, अष्टगंध असेल तर अष्टगंध आणि चंदन मिक्स करा, फक्त अष्टगंध आहे फक्त अष्टगंधाने लिहा, फक्त चंदन आहे फक्त चंदनाने लिहिलं तरीही चालेल, ठीक आहे। त्याच्यानंतर हा जो नारळ आहे हा असा पकडायचा
घ्यायचा, म्हणजे शेंडी जी आहे हा शेंडीचा भाग महाराजांकडे झाला पाहिजे आणि त्याच्या शेंडीच्या खालचा जो भाग आहे तो आपल्याकडे राहिला पाहिजे. अशा पद्धतीने हा नारळ तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायचा आहे. या नारळाला बघून किंवा हा नारळ हातात पकडून तुम्हाला तुमची जी इच्छा असेल ती इच्छा पूर्ण होण्यासाठी सगळ्यात अगोदर आपल्या महाराजांना, श्री स्वामी समर्थ महाराजांना प्रार्थना करायची आहे. त्याच्यानंतर प्रार्थना करून झाली की त्याच्यानंतर एक वेळा तुम्हाला तारक मंत्राचं पठण करायचं आहे. एक वेळा निशंक होई रे म्हणा, निर्भय होई रे म्हणा, हा संपूर्ण तारक मंत्र म्हणायचा. एक वेळा महाराजांची सर्वात प्रिय असणारी सेवा, जी महाराजांची सर्वात आवडती सेवा म्हटली जाते ती म्हणजे पुरुष सुक्तम. नित्यसेवेच्या पुस्तकात जे पुरुष सुक्तम आहे ते पुरुष सुक्तम एक वेळा म्हणायचं आहे. आणि त्याच्यानंतर श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे. ठीक आहे, ह्या 3 सेवा करून झाल्या. आता श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप तुम्हाला 108 वेळा करायचा आहे. ठीक आहे, हे करून झालं की त्याच्यानंतर हा जो नारळ आहे हा महाराजांच्या चरणांच्या जवळ तिथे अर्पण करायचा. जिथे मूर्ती फोटो महाराजांची असेल तिथे हा नारळ तुम्हाला अर्पण करायचा आहे. त्याच्यानंतर महाराजांना तुम्हाला 7 वेळा मुजरा करायचा आहे. ठीक आहे, मुजरा करून झाला की त्याच्यानंतर मग तुमची जी कामं असेल, जे काही असेल ते तुम्ही करू शकतात. दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्याच्या दिवशी हा नारळ तिथून उचलायचा. जो महाराजांच्या समोर आज आपण नारळ अभिमंत्रित करून ठेवलेला आहे तो उचलायचा. तो एका सफेद किंवा पिवळ्या रंगाच्या कापडामध्ये बांधायचा. आणि जर तुम्हाला जवळ स्वामी समर्थ केंद्र असेल, मठ असेल तर तिथे हा नारळ घेऊन जायचा. समजा तुम्हाला मठ जवळ नसेल, तुम्ही 15 दिवसांनी 1 महिन्यांनी समजा मठामध्ये जाणार असाल तर मग हा नारळ जो आहे तो घरातील उत्तर दिशेला किंवा देवघरामध्येच ठेवून द्या. जेव्हाही तुम्ही कधी स्वामी मंदिरात जाल, स्वामी केंद्रामध्ये, स्वामी मठामध्ये जाल त्यावेळेस न चुकता हा नारळ तिथे घेऊन जायचा. आणि घेऊन गेल्यानंतर ते कापड जे आहे ते सोडायचं आणि त्याच्यामध्ये ठेवलेला हा जो इच्छाप्राप्तीचा नारळ आहे, जो आपण महाराजांची उपासना करून अभिमंत्रित केलेला आहे, हा नारळ महाराजांच्या चरणी अर्पण करायचा आणि मग घरी निघून यायचं. या उपायाने तुमच्या आयुष्यातील असंख्य अडचणी सुटतील. बघा नारळ, खरं तर नारळ ही उपाय करण्यासाठी, उतारे करण्यासाठी प्रत्येक सेवांमध्ये नारळाशिवाय खरं तर कुठलीच सेवा आणि कुठलाच उपाय हा पूर्ण होत नाही. छोटी पूजा असेल तर नारळ घेतो आणि आपण कळस भरतो, कळस स्थापन करून पुढच्या सेवेला सुरुवात करतो. बघा जेव्हा आपली पूजा पूर्ण होत होते तेव्हा आपण नारळ फोडतो आणि तेव्हाच ती पूजा आपण पूर्णत्वास नेतो. म्हणजे नारळ फोडल्याशिवाय ती सेवा सिद्ध होत नाही. शिवाय आपण कुठल्या एखाद्या कामाचं उद्घाटन करत असेल, म्हणजे व्यवसाय असेल, एखादी नवीन गाडी जरी घेतली तरी आपण तिथे पहिले श्रीफळ म्हणजे नारळ फोडतो आणि तेव्हाच ती गाडी खरेदी करतो किंवा तेव्हाच त्या दुकानाचं वगैरे आपण उद्घाटन करतो. नारळ ही गोष्ट आपल्या आयुष्यामध्ये उपाय आणि सेवा करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची असते. आपल्याला डायरेक्ट स्वरूपात भगवंतापर्यंत पोहोचता येत नाही. आपली जी काही इच्छा असेल ती इच्छा जर पोहोचवायची असेल तर त्याच्यासाठी नारळ किंवा श्रीफळ असणं खूप महत्त्वाचं आहे. जेव्हा आपण ते नारळ हातात घेऊ, नारळावरती आपण इच्छित मनोकामना व्यक्त करू, त्याच्यावरती आपण स्वस्तिक काढू आणि जेव्हा आपण त्याच्यावरती श्री स्वामी समर्थ शिवाय तारक मंत्र या गोष्टींचा जेव्हा आपण मंत्र जप करू तेव्हा तो नारळ सिद्ध होईल. हा नारळ जेव्हा तुम्ही देवघरामध्ये महाराजांच्या समोर तुम्ही ठेवाल तेव्हा तुमची जी इच्छा असेल ती इच्छा महाराजांपर्यंत पोहोचली जाईल. आणि जेव्हा अभिमंत्रित केलेला हा नारळ जेव्हा आपण मठात किंवा केंद्रामध्ये ठेवून येऊ ना, तेव्हा आपली जी पण इच्छा असेल, जी पण आपण त्यावेळेस इच्छा व्यक्त केली असेल किंवा ज्यासाठी आपण ती सेवा केली असेल ती सेवा त्या क्षणात आपल्या महाराजांपर्यंत पोहोचली जाईल. आणि जेव्हा आपली जी इच्छा त्यांच्यापर्यंत पोहोचली जाईल तेव्हा नक्कीच आपली कितीही कठीण असणारी इच्छा जी आहे ती पूर्ण होत जाईल. महाराज अखंड प्रसन्न राहतील, इच्छित मनोकामना पूर्ण करतील, आपल्याला जे काही हवं आहे ते सर्व मिळवून देतील. अत्यंत साधा आणि सोपा उपाय आहे, मात्र विशेष महत्त्वाचा उपाय आहे. बघा सगळ्यांनी न चुकता हा आज उपाय करा. या उपायाने महाराज तुमच्याकडे प्रसन्नही होतील, तुमची इच्छेची पूर्तताही होईल, तुम्हाला हवं आहे तेही मिळेल आणि सगळं तुमच्या मनासारखं घडेल. तर आजचा हा उपाय कसा वाटला कमेंट करा आणि असेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.